मंत्री हसन मुश्रीफ यांनी सुनेत्रा पवार यांच्याबाबत झालेल्या गुंगी गुडिया या उल्लेखाचा तीव्र निषेध केलाय। इंदिरा गांधी यांनाही पूर्वी अशाच शब्दात हिणवण्यात आले होते, मात्र त्यांनी आपल्या कार्यातून त्याला उत्तर दिले, असे मुश्रीफ म्हणालेत। महिलांविषयी अशा प्रकारची भाषा वापरणे अयोग्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। यावेळी त्यांनी पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली। तसेच डॉक्टरांनी रुग्णहित लक्षात घेऊन 24 तासांचा संप मागे घ्यावा अशी विनंती करत न्यायालयाच्या निर्णयानंतर सरकार योग्य भूमिका घेईल असे सांगितले। आपण एका फार मोठ्या व्यक्तिमत्वाला आज मुकलेलो आहोत। आपल्याला माहिती असेल की कैलासवासी वसंतदादा पाटील यांनी जेव्हा इंजिनिअरिंग, मेडिकल अशा कॉलेजेस आणि शिक्षणासाठी जी शिक्षण पद्धती आणली, त्याचा पुरस्कार पहिल्यांदा DY पाटील साहेबांनी त्या काळामध्ये केला होता। आणि या राज्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज अशा व्यावसायिक शिक्षण संस्था ज्या निघाल्या, त्यामध्ये DY पाटील साहेबांचा फार मोठं योगदान आहे। आणि गरीब मुलं ही डॉक्टर होऊ शकली, इंजिनियर होऊ शकली, अशा फार मोठा काम करणाऱ्या, शिक्षणामध्ये योगदान देणाऱ्या आणि राज्यपाल राहिलेल्या व्यक्तीचं आज दुःखद निधन झालेलं आहे। त्याला मी मनपूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या मृतात्म्यास शांती देवो परमेश्वर अशी प्रार्थना करतो। आता माझे मित्र आणि या राज्याचे कृषी मंत्री भरणे मामा यांनी आता तीव्र शब्दात धिक्कार केला पाहिजे। अशांचा तीव्र शब्दात धिक्कार करण्याची आवश्यकता आहे, कारण त्या काळामध्ये इंदिरा गांधीला सुद्धा गुंगी गुडिया असं म्हटलं होतं आणि त्यांनी पुढे काय करून दाखवलं ते आपल्याला माहिती आहे। म्हणून सुनेत्रा पवार वहिनी या आपल्या काटेवाडी गावच्या सरपंच होत्या। संपूर्ण गाव आदर्श करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता। दादांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी या सामाजिक याच्यामध्ये काम केलेलं आहे। अधिक बोललं म्हणजे फार मोठं काहीतरी शान झालं, अशा पद्धतीचा त्या पक्षाचा जर आव असेल तर तो चुकीचा आहे। या गोष्टीचा सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्ते धिक्कार केल्याशिवाय राहणार नाही। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, मुंबई।